सो गाईज इथे मी माझा आतंकवादी मोड ऑन करून स्वतःला फ्लेक्स करून निघालेली आहे. आता तुम्ही विचार करत असाल ही तर रोजसारखी चाललेली असेल कॉलेजला नाही तर पोस्टिंगला, पण नाही, वेट, मी चाललेली आहे गावी. इथे असा डच्चू देऊन मी गावी चाललेली आहे बिकॉज सुट्टी पण नव्हती दत्त जयंतीची आणि काहीच नाही. सो आमच्या गावाला मस्तमध्ये 5 दिवस यात्रा भरते. सो मी चाललेली आहे. इथं आमची लिफ्ट बंद पडलेली होती, ती चालू झालेली आहे. मस्तपैकी लिफ्टमध्ये चाललेली आहे. मी खुश होते मी लिफ्ट बोलल्यानंतर, कारण 6 फ्लोर चढावे नाही लागत. नंतर मग इथनं भेटली आम्हाला रिक्षा पटकननं आणि आम्ही बसलो रिक्षामध्ये आणि गेलो कात्रजला. कात्रजवरनं पटकन परत रिक्षा घेतली आणि आलो स्वारगेटला. स्वारगेटवरनं इथे आमची बस लागणार होती आणि लागलेली चेपलेली बस होती एकदम. दरवेळेला भंगारपणाच असतो. इथे आम्हाला चेपलेली बस भेटली आणि ह्या आंटींचं काय वेगळंच. 2-2 बॅगा दुसऱ्यांना पण जाऊन नाही देत, स्वतः पण नाही जाऊन देत. सीट रिझर्वड होती म्हणून आम्हाला भेटली पटकनच. 25-26 नंबर होता. बसल्यानंतर आम्हाला वडापाव खाल्ला आम्ही. जान्हवीने घेतलं. भूक लागली तिचं तेच असतं म्हणून पहिले पेटपूजा. देन नंतर मग इथे लोणावळ्याला गेलो आणि लोणावळ्याला आमचं फेवरेट असतं हे फ्रूटचं, म्हणजे काय माहीत काय बोलतात त्याला, फ्रूट पॅकेज घेतो आम्ही दोघीजणी. ते खाल्लं गपा. नंतर मी ते अलिबागला दिवसभर काय खाल्लं नव्हतं म्हणून जाणीचं तोंड बघा. आणि नंतर मग इथनं मग आम्ही परत पॅटीस घेतला. अलिबागमध्ये पोचल्यानंतर भाई वेगळीच खुशी होती, पण दिवसाचा एंड म्हणजे संध्याकाळ होत होती म्हणून कंटाळा येत होता. इथे घेतलेला आहे पॅटीस खाल्ला. पॅटीसने पोट नाही भरलं म्हणून वडापाव पण खाल्ला, पण ते नाही दिसणार आहे तुम्हाला. इथे वडापाव खाल्ला जान्हवीने आणि मला अशी डलडलीत चटणी, मला बिलकुल चटणी नाही आवडत, तरी पण तिने मला चटणी घेऊन दिली याच्यामध्ये. एवढी संध्याकाळ झालेली आहे, मला थोडा पण नाही दिसत आहे. आलेलो होता मी आणि जान्हवी दिसत नाही. स्वतः आम्ही चाललेलो आहोत आणि एवढी रात्र झालेली आहे आणि आता इथून आम्हाला जायचं आहे. खतरनाकमध्ये कालोख आहे. हे मी टॉर्च लावले आमच्यापुरतं. इथं काहीतरी काम चालू आहे वाटतं. टेम्पो दिसल्यानंतर भीती वाटते गाईच. सो भेटूयात, बाय, उद्या.